नमस्कार. नमस्कार. मी यशोदा सीड्स कंपनीचा प्रतिनिधी दीपक शिंदे. आपण या ठिकाणी कळंब तालुका, डिस्ट्रिक्ट धाराशिव, आपलं गाव कोणतं? आवड शिरपूर. आवार शिरपुडा. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहताय, आपण ही सोयाबीन जी आहे 9041 जी व्हरायटी आहे, ही टोकन केलेली आहे. तर आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहोत. तरी तुमचा परिचय सांगा. मी नरसिंग शिवाजी भोसले, आवड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. बरं. किती वर्ष झालं शेती करताय? मी जवळपास शेती 12-13 वर्ष झाली शेती करतो. बरं. हे टोकन जी आपण व्हरायटी केलेली आहे, हो. हे किती एकर क्षेत्रामध्ये टोकन केलेलं आहे? हे क्षेत्र जवळपास 32 गुंठे. 32 गुंठे. हो. काय अंतर केलेलं आहे आपण बेडचा वगैरे सरीचा? 5 फुटाची सरी आहे. बर. 5 फुटाची सरी असून हे 6 इंचामध्ये टोकन आहे. बर. 6 इंचामध्ये एक बी. हा, ऊस अगोदर लागवड केलेली की आपलं नाही, सोयाबीन? नाही. 17 जूनला आपण सोयाबीनची लागवड केली आहे आणि आणि 22 जुलैला ऊस हा. लागवड केली आहे. बर. आणि विशेष म्हणजे सोयाबीन पेरते वेळेला एकही कण खताचा नाही. सोयाबीनला नाही, नाही, नाही. अजिबात कसलाच नाही, नाही. हा. दरवर्षी नाही. हा. बर. आणखीन जे हे म्हणायचे मला की तुम्ही रिसर्च मध्येच कसं काय उतरलो 9041 नाही, दरवर्षी नवीन नवीन करण्याचा प्रयोग मला म्हणजे करावा असं वाटतो. वाटतोय? हो. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट आणखीन एक म्हणायची की मला, हो. ह्या आपलं जे यशोदा 9041 जी सोयाबीन आहे, या हो. सोयाबीन मध्ये तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटतं? याच्यामध्ये विशेष एक आहे सर, की आपण बऱ्याच सोयाबीन मध्ये बघतो की 3च सोले राहतात यामध्ये. हा हा याच्यामध्ये एक विशेष आहे की जवळपास 60% 65% मला तर काही अडचण नाही. हा याच्यामध्ये चार चार सोले. चार सोले आहेत. हा हा. ही एक विशेष आहे. आणि दुसरी गोष्ट मला एक म्हणायचंय की आपण हे 32 गुंठ्यामध्ये किती बियाणं पडले आपलं? याच्यामध्ये 7 किलो बियाणं. फक्त 7 किलो बियाणं 7 किलो. पडलेलं हो. आहे. अच्छा. आणि बाकी व्हरायटी पेक्षा तुम्हाला ह्या व्हरायटी मध्ये किती उत्पन्न अपेक्षित आहे? बाकी व्हरायटीला उत्पन्न निघतं समजा एक सरासरी 9-10 क्विंटल असं निघतंय. बर. आता मी याचं अपेक्षित ठेवलं नव्हतं कारण हा, माझी हा. पहिलीच वेळ होती. बरं तर बरं. आता आमचे गावातलेच मार्गदर्शक समजा आता एक पांडुरंग साहेबराव त्यांनी म्हणले होते करून बघायचं. बर. कारण करून बघितल्याशिवाय शेती आपल्याला समजत नाही. बरोबर. हं? मग करून बघायच्या या उद्देशाने आपण नवीन बियाणं घेतलं हा आणि हा ते टोकन केलं. आता कित- अपेक्षित मला जर समजा असं सरासरी उत्पन्न आपल्याला 9-10 निघतं. हा हा. एक माझं म्हणणं आहे, एवढ्या अंतरावरती आपल्याला 10 जरी निघाल तरी बस. बर. मी तर आताच म्हणतो तसं. हा हा हा. हा. ठीक आता आहे. किती निघेल आपल्याला थोडं. आता मला एक अंदाज बांधायचा आहे की आपल्या एका झाडाला जवळपास हो. 350 ते 400 सेंग अभाव आहे. होय. जर हं. आपल्याला 4 सोल्याचं जर प्रमाण 60 ते 65% असेल, हो. तर आपण जर सरासरी एका झाडाचा जर अंदाज काढला, हो. एका झाडाला आपल्या जवळपास 300 ते 350 जवळपास इंटू 3 जर आपण केलं, हो. 3च्या सरासरीने जरी पकडलं, 900 सोले हो. एका झाडाला लागू शकतं. बरं. बरोबर आहे. हो. या सरासरीनुसार हो. 300च्या रेंज आपण जर पकडलं, तर 900 या ठिकाणी जर सोयाबीनचं आपण वजन पाहताय, तर त्याच्यानुसार जर ऍव्हरेज जर आपण या ठिकाणी बघितलं, तर माझ्या मते आपण टोकन मध्ये कमी बियाण्यामध्ये 7 किलो मध्ये 10 क्विंटल अभाव निघायला पाहिजे. अच्छा. हा, हे अपेक्षित आहे. चालेल. का तर हा. ह्याचं 4 सोल्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याचं उत्पन्न 100% हो, जास्त हो, निघणार. हो. आणि विशेष म्हणजे टोकन. टोकनला अशी लागण आणि बिना खताचं हो. आणि चांगलं आहे. हो, हो. रोगाला वगैरे कशी बळी वाटली नाही, तुम्हाला? रोग मला असं पडला असं आणखी वाटलंच नाही. बर. म्हणजे रोगाला रेग्युलर जी काही फवारणी असते ते मी करत गेलो. हा हा पण हा रोग पडला आपल्याला हे औषध आणावंच लागतंय असं नाहीच. नाहीये. नाही. म्हणजे रोगाला बळी नाही. नाही, नाही, नाही. अच्छा. बाकी व्हरायटी पेक्षा एकदम छान वाटतं आणि विशेष म्हणजे ते सोले जे ते मोठे आहेत. मोठे आहेत. हा. आता जेवढे आणखी म्हणजे जवळपास नाही म्हणता 20 दिवस लागेल. 20-25 आणखीन दिवस. 20-25 दिवस हो. तुम्हाला आणखीन काढणीला वाढणारच टाइम आहे. हो, हो. अच्छा. हो. ठीक. धन्यवाद. नमस्कार.